कुकर पण मला माणसं तुम्ही करून देत होती ना मग असे जायला कायले चांगले करून देत होते काय वाटले तर असं आहे मेन म्हणजे बोलायचं होतं तर बोलून घेतलेलं आपण आता नेमकं म्हणे पण काय सांगतात आता येईल नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा आज इकडं तुम्हाला कुठं इकडं बाहेर आलेलं आहे आणि मेन म्हणजे आलेलं आहे मित्राच्या घरी खूप दिवसानंतर. खूप दिवसात चालू होतं यायचं आणि आज काहीतरी विशेष आहे त्यामुळेच आलेलं आहे. तर तुम्हाला समजणार आहे नेमके काय. तर मेन होता जे आहे आकाशचा आज वाढदिवस त्यासाठीच इकडे आलेला आहे आणि आकाशचं रूम पार्टनर वगैरे इकडं. हाय. हां तुझं नाव काय? नितीन. तर आजचा बर्थडे बॉय इकडं आहे आकाश. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि मेन म्हणजे सोबत येताना तयारी करूनच चालू आम्ही थोडंसं जे आहे केक वगैरे घेऊन या म्हटलं. आहे कुठे ठेवलं केक? हां तर इकडं केक वगैरे आणलेलं आहे आणि थोड्या वेळात तर इकडं केकची तयारी झालेली आहे कापायची आता. आणि मेन म्हणजे आकाश तुमच्या ओळखीचा आहेच. याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दिसलेला असेल तुम्हाला बऱ्याच वेळा. कारण त्याची गाडीची पार्टी पण बाकी होती मेन म्हणजे. आणि आज तर वाढदिवस आहे. आज डबल धमाका आहे मेन म्हणजे. अरे उसको रख दो, उसको ढक जाएगा है ना. नीचे नहीं गिरेगा. हाँ नीचे आईडी को ढक जाएगा. आणि बरंच नाही आता बँकेतला आहे कर्मचारी सर्व. मला सांगितलं आकाशच्या बँकेत जॉब वगैरे करते म्हणून. आणि इकडे त्यांचे किचन आहे. किचन आहे म्हणजे तयारी चालूच असेल काही. सलगी पटकन. आणि रूमवरचा वेगळाच माहोल असते. मी आधी पण राहिलेला लग्नाच्या आधी रूमवर वगैरे सर्व मित्रांसोबत. त्याच्यामुळे मला पण माहिती आहे की नेमके काय आहे काय नाही. तर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. कपला काय चालू आहे? काही नाही आता झालं धुणं भांडे कामं झाड. हो का. आणि आत्ताच घरी आलेला आहे कारण तुम्ही पाहिलाच असेल कुठे गेलो होतो मी. तर आकाशचा वाढदिवस होता तिकडे गेलेलो होतो. पण चालूच होती. हे काय वास कशाचा येत आहे? पॉपकॉर्न केले का? खाचीच चालली का पॉपकॉर्न? गेली जडून. तर असं पॉपकॉर्न तयार झालं तिकडं. आणि कुकरमध्येच होतात का? गंजाच नाही होत पण व्यवस्थित नाही होत. वाफेवर चांगले होतात ते. गरम वाफ पाहिजे त्याला. मस्त चालेल पण बऱ्यापैकी. आता शिट्टी काढली नाही. हे काम का आता एवढं हे करायला लागते का? एवढे काम होतात का? सकाळी कामं केली धुणे भांडे सर्वच केलं नाही. स्वयंपाक केला तर आईला काय म्हणायचं मग काही एवढं करून द्या मला. माझ्या उभं नाही राहिलं चाललं. हो मी करत होती ना. आता कशाला केल्या चांगले भाजले आता. हो जळले तरी जायलाच तर खरी. हो माय जळले तिला ते पुढे सापडली. झांबळ केलं त्यानं पुढे सापडली केली तिनं. कुकर पण मला माणसं तुम्ही करून देत होती ना मग असे जायला कायले चांगले करून देत होते काय वाटले तर. आता दिवस राहिले का? 9 महिना चालू आहे. कंटिन्यू उभं राहणं हे करणं किती काम आहे. तर म्हणतो ना मी उभी नको राहू. तेच ना उभीच राहते. नाही म्हणते जाऊन टाक. पण आई पण करते म्हणा. आईचे काम आहेत भरपूर. आता करत नाही का? सकाळपासून चालू आहे आई पण. मग आता एकटं हे पण माहेरी गेली नाही ना. तिकडे गेली असतात समजा जास्त टेन्शन नसतं आईला पण. काळजी करायचं काम नसतं. मग आता जरा जरा गोष्टी लाईट सांगा का म्हटलं करून टाकतो तेवढं आपल्याला खावं करायचं. आता ते एक विषय झाला म्हणा. पण तिकडे मामीच्या मागं कमी काम आहेत का? तिकडे कामं आईचे किती काम आहे तिकडे पण.
आणि मागं व्हिडिओ काढलेच आपण तिकडे पाहिलं तेव्हा पण किती कंटिन्यू काम होतं महालक्ष्मीच्या वेळेस, तेव्हा दगदग गडबड वगैरे. होती महालक्ष्मीची. तेच ना, चालू राहते काम. इकडं पण आईला काय म्हणायचं म्हटलं. काय आलं? काढून टाकले रे सर, हे तिथे सुचलं नाही करायचं. हम्म. तर जायला म्हणलं नाही, काही नाही, बसले. तुम्ही दोघी नका करू आता. मग आता काय आहे, कामच तेवढं झाले वाढलेले. हा. इकडे पण कामं वाढलेले सर्व. हो ना, ते आता जास्त उभं राहणं नाही होत ना, हम्म. त्यामुळेच म्हटलं आईला करा म्हटलं तेवढं. टाकले जाऊन सर. काय काय तिच्या आईला बोलावून घे ना, फोन लावून बोलावून घे. आईच्या मागे किती कामं आहेत, नंतर गेली असते मी तिकडे. करायला कोण लागलच नाही, एखादी हुशार बाई लागल ना. हो ना, मी एकटी काय करू, इथं करू का तिथं करू का स्वयंपाक करू, करावंच लागते ना. हो, पण आता कसं आहे, दवाखान्यात गेल्यावर तर मग तर लागणारच आहे ना. मग काय काय करणार आहे? एक जण तर लागेलच म्हणा. हां. पण आईच्या मागे किती चक्कीचं आहे. हो, पण आता मग ते तर शेवटी दवाखान्यात येईल तेव्हा ते येणारच आहेत ना. तेव्हा प्रत्येक आईला वाटतेच किंवा आपल्या लेखील दवाखान्यात नेल्यावर तर येणारच आहे ते. त्याला थोडी करमणार आहे तसं. पण मग मनीषाला बोलावून घे ना, फोन लाव. ठीक आहे मग. एखादी हुशार बाई पाहिजे सोबत. मग रातचं बेरातचं काय सांगता येते. दवाखान्यात जायच्या आधी पण पाहिजेच ना. दवाखान्यात गेल्याच्या नंतर तर वेगळा विषय आहे. मग सोबत पाहिजेच पण एक जण. पण नाही का कसं आहे, मनीच्या त्याच्या घरी पण आरोग्य आहे ना, नाही तरी पण ती येते. बऱ्याच जणांनी ते आता येते ना करायला, आहे ना माझी बहीण आहे करायला. म्हणून ते करतील. सारे का आहे का, पोरगी आहे मोठी, करते ते. नाही तर माझ्या करता करतील. मग आता गेलं नाही तिकडं जालन्याला किती वेळा गेलं तसे. हा. का बरं, आई बऱ्याच वेळा जायला तिकडं. म्हणजे आला तर असं काही प्रॉब्लेम नाही म्हणा. पण आता शेवटी त्याच्या इच्छा ना, आपापला विषय असते ना कोणाचे. नाही आपण तर थोडी का- जबरदस्ती कोणालाच नाही म्हणू शकत नाही आपण याच म्हणून. नाही 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 तसं तर तर आहेच. मी येईल ना ते बोलावलं. ठीक आहे, फोन लावून पाहता येते. आले तर आले. पाहिजे एखादी बाई सोबत. आई आली असती पण आईच्या मागे पण खूप काम आहेत ना. आता पाहत नाही का त्या दिवशी कसं आहे, वेळच जायला लागलं ना. महालक्ष्मीच्या मग आता एक तर इकडं कसं तिची आई नसं नाही तर मग घेतो बोलावून मनीषाला. नव्या महिन्यात काही समजत नाही ना, कधी जायचं काही जायचं काही समजत नाही. कधी दुखतं काय सांगा आता, समजत नाही काय. चालते, घ्या पॉपकॉर्न झालेलं इकडे तयार. पॉपकॉर्न खाऊन घेऊ पहिले, बाकीचं आहेच सोनारचं आहे. ताईलीच बोलावून घेऊ मग आपण. एक दोन दिवस काढून द्या मग कसं. सुवर्णताई बोलावलं असं पण त्यांच्या सासू वारले, त्यांचं काही येणं नाही. हो, नाही तर किती म्हटलं ताईनं येतो म्हणून मी सुवर्ण येतो जाताना सांगितलं होतं येणार आहे म्हणून ताई. पण त्यांची मागे शेवटी सासू- तेच आहे त्याची ना. सासू वारली ना, तिच्यावाले. त्यांनी म्हणता येत नाही. नाही. म्हणजे सर्व काम हा, झालेत ना. त्याला जमत नाही आता. नाही ताईची इच्छा झाली होती, तयारी झाली होती यायची. तिकडे तसं झालं. मग जातानाच काय. म्हणत मला बोलावून घ्यायचं, मी येणार. आता याची तयारी झाली असती चालू यायची. हो, त्याच्याकडे तसं झालं, त्याच्यामुळे आपण काही म्हणू नाही शकत. नाही, मग आपण मनीषाला बोलावून घ्या. चालते, फोन लावून घे मला 1-2 दिवसांनी. पाहिजे तू बोलून मग. हो. 2-3 दिवसच वाटलं असतं. हा, मी म्हणतो ते. लागन तर मग मी आईला म्हणून तू ये. दोघी जणीनं काढल्यात का ते दिवस काढाच लागतात सोबत. उलट चांगलं आहे तेवढंच. उलट जे आहे करू लागायला होते, समजते पण. सर्वच करायला लागते ना, धुणे भांडी सर्वच करायला लागते. दवाखान्यात राहील दवाखान्याचं ते. मी घरचं करते, दवाखान्यात राहील. एक जण दवाखान्यात असलं तर बरं आहे ना, सोबत पाहिजे. मग चालते, असं आहे. बाकीचं आहेच. आता आता कोणा कसं असते, हे 4 दिवसच आहे महत्वाचे. जो कोणी येईल, दुखासुखाच्या वेळेसच काम करते. हो ना. जसं आई गेली नाही का बऱ्याच वेळा. गेले का मनीषाच्या घरी गेले, इकडे मामाच्या घरी गेले, तिकडेच केलं तुम्ही. हो, सर्वांच्या सुवर्णाच्या घरी गेले. हा, आई चौकट गेलेली आहे, त्याच्यामुळे कोणीच असं वेळेवर म्हणू नाही शकत की बा नाही. हे नाही. पण आज सुवर्णाताईचं तसं झालं ना. हो, नाही येत होती. इच्छा झाली तर बघू आपण पुन्हा वगैरे लावू. हो. इच्छा झाली काय करते. हा, फोन लावून पहा. साईज कसे झालं सर्व काम. जबरदस्ती नसते कोणी, कारण कसे वादिवाद होऊ शकतात घरी. तू कशाला जातं, मी कशाला जातो, करायला आहे की आता. चालतंय. तर असं आहे बघा, आज पॉपकॉर्न खा वाटले आणि ते आईनं नाव ठेवलं त्याला जरसं. त्यांना काढले निवडून त्यातले. घे.
असं आहे. कालही तसं स्वयंपाकाचं तेच झालं, आईनंच केलं. तर माझं तेच म्हणणं आहे की बा थोडंसं वर्क केलं चालते, पण कंटिन्यू नाही करायला पाहिजे ना, मग त्रास होत आहे ना. त्रास होते ना, किती त्रास होतो. आई पण किती करणार आहे कंटिन्यू, स्वयंपाकाचं, धुणं भांडी, सर्व कामं. चालूच राहायला लागते. मग करावं लागतेच मग, कोण करून घरातलं काम. आता अल्टरनेट आहेच ना आता एकमेकाचं. किंवा जनेल फोन लावून पाय मामीला. नाही मामी नाही, ते लेकर आहे 2-3 गळ्यात नाही, मामीचं नाही. ते लेकरं छोटे त्रास देतात ना. मग पितारा ते लेकरं. ते दोघी तरी काय करतात, हा स्वयंपाक पाणी सर्वच करतात. त्या वाटल्याचं पाहायला येतील ना, नंतर येते म्हणा. तसं आहे म्हणा, ते पण नाही येऊ शकत. तेच ना. चला असं आहे. आणखी राहण्याचा संध्याकाळची तयारी आहेच शेवटी. हो स्वयंपाकाचं. आजचा दिवस आता गेला म्हटलं चालते दिवस. सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडं आईचं जे सकाळची देवपूजेची तयारी चालू आहे, फुलं वगैरे आणलेले. पिवळा कनेर. हां, आणखी हे असं हे कनेर आहे, हे पिवळा कनेर आहे, हे लाल कनेर आहे. ती महादेव हे त्याला दुसरं बिट्टी. हो ना, आज बिट्ट्याची फुलं म्हणतात ते. आज हां. म्हणतात ते. हां. हे स्वस्तिकचं आहे, हे स्वस्तिक निराळीच आहे का आपल्याकडे नाही असे. डबल आहे, टिबल बी आहे. 3-3 कळ्याचं आहे. हो ना, 3 पाकळ्याचं स्वस्तिक आहे. 3 पाकळ्या स्वस्तिक आहे. वेगळे फुलं आहेत थोडेसे. हो. मेन म्हणजे आपण काल फोन करायचं चालू होतं. हो. काल केलता ना फोन मग. गेला मग निघतो म्हणे, येणार आहे मी. हां, म्हणजे इकडं जे आहे ते घरचा विचार घेऊन निघतो म्हणे. आता ते घरचं काहीच तिला पाहा लागत, वास निघा लागत ना. काय ते येतो मला. ते सासर अशीच आहे ना. मग हो. सगळ्याचा विचार घ्यायला पोरी आहेत घरी, पोरी आहेत मोठ्या मोठ्या. तरी मावशी आहेत म्हणा, पण ते तरी हे होतं. तरी असं आहे, मेन म्हणजे बोलायचं होतं हो तर बोलून घेतलेलं आपण. आता निघतो म्हणे, पण काय सांगतात आता येईल म्हणा, आज आले तर, नाही तर उद्या परवा येईल. हो. विचारून जसं विचारून येतो म्हणे. पण बोलवून घेतलं जसं. हो. फोन लावून पाहिला, हां, कॉल करून टाकतो. चालते. साहजिकच आहे. नाही, आई आले असते तिकडची माझी आई, पण आईची माझी आता चालूच आहे किंवा तिकडं नाही. घरचे पण म्हणजे स्वयंपाक वगैरे कोण करणार असं. तरी चालते, ठीक आहे. हे कशासाठी आता पाणी काढायचं आहे का? कॅन वगैरे लावायला बाबा, कॅनमधून पाणी वगैरे न्यावं लागते की काढून. कॅन आलेले भरेले पण. हां हां, सगळं झालेलं आहे का? देवपूजा वगैरे राहिली का? म्हणजे सकाळचा चहा नाश्ता झालेला आहे. चला असं आहे सकाळची तयारी. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.